माझा अहमदाबाद. अहमदाबादच्या अपघातात 265 जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात नेमका का घडला हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. त्याचं अचूक उत्तर तर तपास पूर्ण झाल्यावरच मिळेल. मात्र काय झालं असावं याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे माजी चीफ पायलट संजय कर्वे यांच्याशी सविस्तर संवाद साधलाय. साधारण 600 फूट गेल्यानंतर विमानाचं क्लाइंब प्रोफाईल म्हणजे जे विमान वरती जात असतात ते थांबलेलं आहे आणि विमान हॅज स्टार्टेड डिसेंडिंग म्हणजे उतरण्याला लागलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये द पायलट हॅज मॅनेज टू कीप द विंग्स लेवल. दॅट मीन्स वैमानिकाचा विमानावरती शेवटपर्यंत ताबा होता. नाव जर आपण नीट बघितलं तर विमानाचं नाक किंवा आम्ही जसं म्हणतो नोज हे थोडं वरती उचललं गेलेलं आहे. शक्यता अशी आहे की समोर बिल्डिंग्स बघून बिल्डिंग्सना अपघात होऊ नये किंवा बिल्डिंगशी हानी होऊ नये म्हणून वैमानिकांनी ते नाक वरती उचललं असेल. ह्याचा दुसरा भाग असा होऊ शकतो की तुम्ही नाक उचललं की विमानाचं स्पीड पण कमी होतं. आणि 787मध्ये एक TCWS म्हणून यंत्रणा आहे. दॅट इज टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग सिस्टम. म्हणजे टेक ऑफ करायच्या आधी ही यंत्रणा पूर्ण विमानाच्या सिस्टम्सला चेक करते आणि बघते की टेक ऑफसाठी हे विमान सक्षम आहे की नाही. तर त्या ह्यानी काहीही वॉर्निंग दिलेले नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी टेक ऑफ सुरू केलं. त्यामुळे विमानाच्या कार्यक्षमतेबद्दल ॲटलिस्ट V1 या स्पीडपर्यंत तरी काहीही शंका नाही आहे. V1 आणि V2 हा काय प्रकार आहे. फिक्स्ड विंग विमानं किंवा मोठी विमानं ज्या रनवेवरून धावतात तेव्हा 2 क्रिटिकल स्पीड्स असतात. त्यांना आम्ही आमच्या भाषेत V1 आणि V2 असं म्हणतो. V1 हा स्पीड आहे की ज्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बाबा या विमानामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर आपण रिजेक्ट करू शकतो टेक ऑफ अबॉर्ट करू शकतो आणि सेफली अबॉर्ट करू शकतो. V2 स्पीडला नॉर्मली वैमानिक धावपट्टी सोडून हवेत उड्डाण करतात आणि V2 स्पीडला जर काही इमर्जन्सी आली तर इट इज मॅन्डेटेड दॅट यू कंटिन्यू विथ टेक ऑफ. यू डू नॉट रिजेक्ट अ टेक ऑफ. कारण हा V2 स्पीड कशावर डिपेंड होतो. टेम्परेचर, धावपट्टी, विमानाचं वजन. आता विमानाने जमीन सोडलेली आहे म्हणजे V2 येईपर्यंत त्यांना काहीही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली नव्हती. जी काही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली आहे ती त्यांना V2 नंतरच आलेली आहे आणि लगेच पायलटचा ATC प्रमाणे मेडे कॉल आलेला आहे. म्हणजे जे काय घडलेलं आहे ते V2 पासून ते 600 फुटापर्यंत आहे. कारण या ह्याच्यानंतर विमान स्टार्ट्स डिसेंडिंग. त्या विमानाच्या प्रोफाईलकडे बघून असं वाटतं की त्यांच्या दोन्ही इंजिनचे थ्रस्ट कमी झालेले आहेत. विच इज अनलाइकली एकत्र होणं म्हणजे विच इज अ व्हेरी रेअर पॉसिबिलिटी. आणि 600 फुटावर जर तुमचे दोन्ही इंजिन्स गेले तर कुठल्याही वैमानिकाला हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे आम्ही सिम्युलेटरवरती ट्रेनिंग करतो पण एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. भारतातले बहुतेक विमानतळ हे सध्याच्या घटकेला शहराच्या मध्यभागी आहेत. जेव्हा बनवले ते तेव्हा शहराच्या बाहेर होते पण आज शहराच्या मध्यभागी आहेत. त्यामुळे बाजूला उत्तुंग इमारती, भरपूर वस्ती, या गोष्टीला इलाज नाही आहे. वैमानिकांना म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही. एक विचार असा होऊ शकतो की दोन्ही इंजिनचा थ्रस्ट एकदम कसा जाऊ शकतो. बर्ड हिट म्हणावं तर व्हिडिओमध्ये तरी तसं कुठे पक्षी दिसत नाही आहेत. बरं दुपारी 1:30ची वेळ होती. टेम्परेचर 40-41 डिग्री होतं. साधारण एवढ्या हीटमध्ये आणि दुपारच्या वेळेला पक्षी नॉर्मली हिंडत नाहीत. पक्ष्यांची हायेस्ट पॉसिबिलिटी बर्ड हिटची आहे सूर्योदयानंतर की सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या एक 20-25 मिनिटांनंतर. आणि मुख्य म्हणजे व्हिडिओ एवढा क्लिअर आहे की कुठेही पक्षी दिसत नाही आहे. त्यामुळे वी कॅन ॲक्च्युली डिलीट द पॉसिबिलिटी ऑफ बर्ड हिट. दुसरं कारण कुड बी फ्युएल स्टार्वेशन. म्हणजे इंजिनला फ्युएल मिळालेलं नाही आहे ना. इंजिनला फ्युएल मिळालं नाही ह्याचा अर्थ तरी सम मेकॅनिकल ब्लॉकेज. ही सगळी विमानं इंजिन्स आर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड. म्हणजे पूर्वीचे दिवस गेले की जेव्हा मेकॅनिकल लिंकेजेस असायचे. कारण जर तुम्ही ATCचं स्टेटमेंट बघितलं की विमानाने मेडे कॉल दिल्यानंतर वी ट्राईड टू कॉल हिम बॅक पण ही डिड नॉट रिस्पॉन्ड. त्यांचा लँडिंग गिअर पण खाली आहे की जर सगळेच तुमचा पॉवर सप्लाय अँड बॅकअप गेलेला असला तर लँडिंग गिअरचा वरती उचलता येणार नाही. सो देर इज अ पॉसिबिलिटी की टोटल इलेक्ट्रिकल फेलियर होऊन इंजिनचा थ्रस्ट गेलेला आहे. इंजिन हॅज गॉट अ रॉंग कमांड फ्रॉम द ऑन बोर्ड कम्प्युटर्स. देर इज नॉट सिंगल, देर आर मल्टिपल कम्प्युटर्स बट टोटलच जर पॉवर फेलियर झालं ते डज नॉट वर्क.
आता